जण म्हणतात आयला ह्या वयात दादानी साहेबाला नको होतं सोडायला. माझ्या भागात प्रचार चाललाय, आज इथनं असं नको होतं करायला, आज इथनं असं नको होतं करायला. अरे आता मीच म्हातारा व्हायची आलो, मी किती थांबू मला तर काही कळना, मला काही कळतच नाही. अजितदादा यांची आज इंद्रापूर येथे सभा पार पडली. त्या सभेत अजितदादा बोलले की बाबा तर काय लयच भिंगरीला पाय बांधून पळत आहे, मी असताना एवढे पळाले नव्हते. आणि नंतर अजितदादा म्हणाले की आपल्या इथला इतिहास असा आहे, म्हणजे पवारांचा इतिहास असा आहे की पूर्ण घर एका बाजूने होतं आणि फक्त एक जण इकडे होता, तरी सुद्धा जे पूर्ण घर एका बाजूने होतं तरी तो पडला आणि जो एका बाजूने एकला होता तो निवडून आला. यापुढे दादा असंही म्हणाले की यावेळेस सुद्धा असंच होणार आहे. आणि दादा जाता जाता असंही म्हणाले की सून आली आणि ती 40 वर्षाची झाली तरी तुम्ही म्हणसाल का ती बाहेरची आहे, म्हणून असा खोचक टोला अजितदादांनी शरद पवार यांच्यावर लगावला. माझ्या निवडणुकीत पण एवढं बाबांनी काम केलं नव्हतं. आता काय पायाला भिंगरी बांधल्यासारखं इंदापूर तालुका, बारामती तालुका, हे ते सगळं चाललंय. पण त्यांना मला सांगायचंय आपल्या इथला इतिहास असा आहे, म्हणजे जो जुना पवारांचा इतिहास, की 62ला एकच जण इकडं होता आणि अख्खं घरानं तिकडं होतं, तरी घरानं प्रचार करत असणारं सीट पडलं आणि एकटा माणूस असणारं सीट निवडून आलं. तसं आता पण होणार आहे. किती यांनी ह्या करावं. शेवटी मित्रांनो, आम्ही कामाची माणसं आहेत. आज माझ्याकडे अर्थ खातं आहे, त्या संदर्भामध्ये आम्ही एकत्र बसून तुम्हाला निधी देऊ. DPDC माझ्या ताब्यामध्ये, त्याचा निधी देऊ. पण माझं काय म्हणणं आहे, आम्ही कामं करू, आम्ही कामाची माणसं आहेत. हे समोरचे लोक काही करू शकणार नाही. ह्यांनी कुठलं काही, कारण हा पिंडच नाहीये. परंतु आता आलेत ते राजकारणात, ठीक आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. 12 वाजलेत, पुढची सभा आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की अजिबात भावनिक होऊ नका. प्रपंच डोळ्यासमोर आणा, मुलं बाळा डोळ्यासमोर आणा, सुना जावई डोळ्यासमोर आणा आणि नीट मतदान करा. इथं एवढ्या महिला बसल्यात, तुमच्या घरामध्ये एखादी सून आली तर 40 वर्ष राहिली तरी तुम्ही बाहेरची समजाल का त्या सुनेला? आमच्या इथले वरिष्ठ 40 वर्ष सगळ्या दिवाळ्या केल्या, सगळं काही केलं, तरी अजून बाहेरचीच म्हणतात त्यांना. तुमच्या सुनांना सगळ्यांना राग आला पाहिजे बारामती लोकसभा मतदारसंघातल्या. म्हणजे 40 वर्ष एखादी मुलगी तुमच्या घरात सून येते, ती तुम्हाला बाहेरची वाटते आणि तुमच्या घरच्या मुली मात्र तुम्हाला घरच्या वाटतात. हे जे काही राजकारण चाललंय हे आपल्याला घातक आहे. कृपा करून एकमेकावर ढकलाढकली करू नका. एखाद्या गावची बेटी टोटल मारली तर लगेच कळतं. पूर्वी मिक्स व्हायचं, आता कळतं कुठल्यांनी काम केलं आणि कुठल्यांनी केलं नाही. एकमेकाची जिरवाजिरवी करू नका. हे जिरवाजिरवीचे दिवस नाहीत. सणसरकरांनो, जिरवाजिरवी करायला जाल तर पुढच्या पिढीचं अक्षरशः त्यांची जिरवाजिरव होईल. की यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.